या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज वरुड शहरात अष्टविनायक सभागृह येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला जात आहे। आपल्यासोबत वरुड नगर परिषदच्या कर्तव्यदक्ष अधिकारी सुरकर मॅडम आहेत। मॅडम, काय सांगू शकाल? आज इथे स्टॉल लावला आहे, महिलांना मार्गदर्शन करत असता आपण, एक महिलांना प्रवाहात आणण्याचं काम आपण करत असता, काय सांगू शकाल? राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहते आहे। याच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सद्यस्थितीमध्ये PM स्वनिधी या योजनेची पुनर्रचना झालेली आहे। PM स्वनिधी ही 1 जून 2020 कोरोना कालावधीमध्ये अस्तित्वात आली होती। मध्येच या योजनेला स्थगिती झाली आणि या योजनेची आता सद्यस्थितीमध्ये पुनर्रचना झाली। त्या अंतर्गत जे फुटपाथवर विक्री करणारे लोक आहेत, जे पथविक्रेते आहेत, त्यांना प्रथम कर्ज 15,000 रुपये 12 महिने कालावधीकरिता आणि दुसरं कर्ज जे 20,000 होतं ते 25,000 18 महिने कालावधीचं करिता आणि तिसरा टप्पा जो आहे 50,000चा हा तसाच कायम आहे। तर हे कर्ज फुटपाथवर विक्री करणाऱ्या सामान्य नागरिकांकरता आहे। तर याच योजनेच्या या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत आम्ही हा स्टॉल लावलेला आहे आणि या योजनेची अगदी सामान्य नागरिकांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल या प्रयत्नात आम्ही आहोत। सर्वसामान्य नागरिकांकरता जी योजना महत्त्वाची आहे ती म्हणजे पंतप्रधान आवास योजना। ही योजना फार महत्त्वाची आहे, कारण की प्रत्येक नागरिकांचं स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे। आज आपल्यासोबत याच योजनेचे अधिकारी श्री मंद्रे सर आहे, काय सांगू शकाल सर? इथे सेवा देत आहे, आपण काय सांगू शकाल? ही केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना आहे। याच्यामध्ये 2.5 लाख अनुदान हे लाभार्थ्याला भेटत असते, तरी स्वतःच्या नावाने जागा असणे याच्यामध्ये गरजेचे आहे। तसेच त्याचं भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं पक्कं घर नसलं पाहिजे आणि याच्याकरिता जे अर्ज सादर करायचं ते ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे। तरी इच्छुक नागरिक यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून नगरपालिकेमध्ये फाईल सादर करावी। आपण पाहू शकता पंतप्रधान आवास योजना ही योजना फार महत्त्वाची आहे। सर्वसामान्य नागरिकांचं हक्काचं घर व्हावं हे एक स्वप्न देशाचे पंतप्रधान यांचं आहे। त्यामुळे आज सर्व नागरिकांना एक सुविधा उपलब्ध करून दिल्या। प्रत्येक कार्यक्षेत्र नगर परिषद असो की ग्रामपंचायत असो इथे ही योजना राबवण्यात येत आहेत आणि याकरता नागरिकांनी मोठा भरून प्रतिसाद मिळत आहे। आज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये आरोग्य विभागाची टीमसुद्धा आलेली आहे। सर, काय सांगू शकाल? आज आपली टीम इथे आली आहे, काय सांगू शकाल? सर, आरोग्य विभागातर्फे आज या महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरामध्ये ज्या आरोग्य विभागातर्फे ज्या दिलेल्या योजना आहेत किंवा लाभार्थ्यांना ज्या आर्थिक योजना किंवा जे त्यांच्या तपासण्या वगैरे असतात, त्यामध्ये कोणाच्या जर काही अडचणी वगैरे असेल तर त्याचं निराकरण करणे हे आरोग्य विभागातर्फे माननीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्यातर्फे आम्ही इथं आलेलो आहेत। ज्या लोकांच्या वरुड तालुक्यामध्ये ज्या काही अडचणी असेल, ज्या योजना आहेत किंवा त्यांना जो लाभ मिळत नाही, त्याबद्दल जर काही अडचणी असेल तर आम्ही त्याचं निराकरण करायसाठी इथं आलेलो आहे। वरुड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल देशमुख यांची टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या कुठल्याही समस्या असेल, आरोग्यासंदर्भात कुठल्या समस्या त्याकरता ही टीम काम करत आहेत। आपल्या इथे विविध टीम आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। अधीक्षक विभागाच्या आपली टीम इथे आहेत। नागरिकांना घरकुल संदर्भातल्या काही अडचणी असल्या किंवा घराच्या फेरफारी संदर्भात काही अडचणी असतात, याकरता हे डिपार्टमेंट फार महत्त्वाचं असतात। सर, काय सांगू शकाल? आपल्यासुद्धा टीम इथे पोहोचली आहे, काय सांगू शकाल? नमस्कार, मी श्री याने वाहने, भूमी अभिलेख विभाग, वरुड। आपल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू। कार्यालयामध्ये जे फेरफार संदर्भामध्ये नागरिक येतात त्यांनी योग्य कागदपत्र जर अर्जासोबत सादर केले, तसेच शेतीच्या मोजणीच्या संदर्भात योग्य ते कागदपत्र सादर करून शासकीय फी भरून जर संपूर्णतः अर्ज परिपूर्ण दिला तर
लवकरात लवकर कारवाई करण्याचे आम्ही प्रयत्न करतो. प्रशासन आपल्या दारी आज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन वरुड नगरीमधील अष्टविनायक सभागृहात होत आहेत. आपल्यासोबत वन विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत. सर, काय सांगू शकाल? आज आपलं सुद्धा इथे टीम आली आहे, काय सांगू शकाल? प्रशासन आपल्या दारी समाधान शिबिराकरिता आम्ही वन विभागाच्या मार्फत इथं हजर झालेलो आहोत आणि ज्या काही कास्तकारांना शेतकऱ्यांना समस्या असतात किंवा त्यांच्या शेत पिकाचं नुकसान होते किंवा एखादं वन्यप्राणी त्यांचा गाय ढोर वासरू म्हणा बकरी म्हणा याचं नुकसान करते किंवा मारते, तर याच्यासाठी जे शासनाने त्यांच्यासाठी जे भरपाई म्हणून जे योजना काढलेल्या आहेत त्याची माहिती देण्याकरिता आम्ही इथं हजर आहोत. नागरिकांकरता आधार सेवा केंद्र हे फार महत्त्वाचं आहे. प्रशासनाची योजना आहेत आणि नागरिकांना कुठले त्रास होऊ नये याकरता आधार सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्यासोबत राऊत सर आहे. सर, आपलीसुद्धा टीम इथे पोहोचली आहे महाशिबिरामध्ये, काय सांगू शकाल? काही नाही, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. चंदूभाऊ यावलकर आणि तहसीलदार वरुड यांच्या आदेशानुसार आम्ही इथं सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. तरी आमची सेवा चालू राहील. वरुड तहसील कार्यालयाची टीम इथे सुद्धा आहेत. काय नेमकं आपल्या टीमचं काय उद्देश आहेत मॅडम? आमची संजय गांधी योजना आहे. यामध्ये संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना, संजय गांधी अपंग योजनामध्ये आता जे काही वाढ झाली आहे 2500 रुपयाची, ते त्यांच्यासाठी अपंगाचं सर्टिफिकेट आवश्यक आहे, अपडेट आधार कार्ड आवश्यक आहे आणि UDID कार्ड हे आवश्यक आहे आणि इतर विधवा बाकी जे आहे योजना त्यांना 1500 रुपये मानधन मिळत आहे. तर आपल्यासोबत प्रभाकर बुकाळे सर, काय सांगू शकाल? आज शिबिर राबवल्या जात आहे, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, काय सांगू शकाल? आज सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडण्याकरिता माननीय मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात आज छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व समाधान शिबिराचे इथं आयोजन केलेले आहे. या आयोजनामध्ये वरुड तालुक्यातील सर्व तहसील कार्यालय, नगर परिषद, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, संजय गांधी विभाग, नगर परिषद असे सर्व कार्यक्रमाचे अधिकारी इथं नागरिकाचे प्रश्न सोडण्याकरता आपले टॉल लावलेले आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन आमदार उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे. प्रशासनाचे सर्व अधिकारी इथे तळटकून बसलेले आहेत. नागरिकांच्या कुठल्याही समस्या असो त्या समस्येचं निराकरण करण्याकरता सर्व अधिकारी बसलेले आहेत. आपल्याचं योगेश्वर खासबागे सर, काय सांगू शकाल? सर, शासन आपल्या दारी या विभागाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जी शासकीय यंत्रणा आहे यांच्या सहकार्याने हे एक इथे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिराचं नावच समाधान महाराजस्व शिबिर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे डिपार्टमेंट म्हणजे ज्या लोकांचा जिथे संबंध येतात, लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या म्हणजे कामाच्या व्यस्ततामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा त्या पूर्ण होत नाही किंवा जेव्हा तहसीलमध्ये जाते तेव्हा एक कर्मचारी असते, दुसरा कर्मचारी नसते आणि ह्या सर्व समस्याचा निपटारा होण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये सर्व विभाग इथे आपण त्याला एक छत्रीखाली किंवा एक रूपखाली त्याप्रमाणे इथं सर्व विभाग आलेले आहे आणि काही लोक अशिक्षित असतात, काही लोकांना वेळ नसते, त्याच्यामुळे त्या सर्वांच्या समस्याचं निपटारा व्हावा, त्या सर्व समस्याचं समाधान व्हावं याकरिता हे शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. नागरिकांच्या समस्येला न्याय मिळण्याकरता एक समाधान शिबिराचं आयोजन होत आहे. या शिबिरामध्ये नागरिकांच्या जे समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्याकरता सर्व अधिकारी एका ठिकाणी एका छताखाली जुळवण्यात आले आहेत. या शिबिराचं आयोजन आमदार उमेश यावलकर नेतृत्वात होत आहेत. आपल्यासोबत देवेंद्रभाऊ केरडे, काय सांगू शकाल? माननीय आमदार श्री चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये जनतेचे प्रश्न एकाच वेळी आणि सर्व डिपार्टमेंट एकाच ठिकाणी आणून त्या प्रश्नाचा निवारण व्हावं या उद्दिष्टानं वरुड तालुक्यामध्ये सर्व डिपार्टमेंट जे आहे त्यांना एकत्रीकरण आणून जनतेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावे यासाठी भाऊचे प्रयत्न आहे आणि ते प्रयत्न खरोखरच सक्सेस होईल अशी मी आशा बाळगतो. आपल्यासोबत बेलसरे सर, काय सांगू शकाल? सर, तुम्ही काय सांग? भारतीय जनता पार्टीच्या वतीने व माननीय चंदूभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वरुड तालुक्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे. काय असते की लहान लहान वर्ग राहते, त्यांचे अनेक कामं प्रत्येक कार्यालयामध्ये अडणूक करून थांबवल्या जाते, कोणते कारण राहते. परंतु हे जे प्रश्न आहे ते सोडवण्याकरिता असे ठिकठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान राबवल्या जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे शिबिर राबवल्या जात आहेत. या ठिकाणी सर्व वरुड तालुक्याच्या जनतेने आपला फायदा करून घ्यावा, आपले प्रश्न सोडून घ्यावे अशी मी या ठिकाणी मला विनंती करतो. महाराजस्व शिबिरानिमित्त इथे जे उपस्थित आपला गरीब वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, शेतमजूर आहे, श्रावणबाळ योजना, ज्या तहसीलमध्ये कोणत्याही आपण सरकारी व्यवस्थेला कंटाळले काही लोक, आणि प्रत्येक वेळेस आमदार साहेब त्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही कारण त्यांना अनेक कामं राहते. म्हणून राज्य शासनाची योजना आणि आमदार साहेबाचं ध्येय की आपल्या प्रत्येक गरीबातल्या गरीब व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रत्येक काम यशस्वीपणे झाले पाहिजे. म्हणून हे राजस्व शिबिर आपल्या आमदार साहेबांनी इथे अष्टविनायक सभागृहामध्ये आयोजित केलं, आणि या शिबिराचा लाभ सर्व जनतेने घेतला तर त्यांचे कामं इथं सुरळीतपणे होईल असं त्यांचा उद्देश होता. असे शिबिर पूर्ण तालुक्यामध्ये ते करत आहे, आणि सर्कल वाईज केल्यानंतर त्या सर्कलच्या लोकांना त्याचा फायदा होत आहे, आणि त्यामुळे सगळे जनता समाधानी आहे. म्हणून मी आमचे लाडके आमदार चंदूभाऊ यावलकर यांचे आभार मानतो की आमच्या गरीब वर्गाला न्याय मिळवण्यासाठी ही त्यांनी जे सुरुवात केली आहे. आज ते निवडून आल्यानंतर 9 महिनेच झाले, त्यांना निधी कमी आहे. काही लोकांची भावना आहे की आमदार साहेब निधी आणत नाही, पण गरीब लोकांना जर आपण त्यांचे सामान्य जे समस्या त्या सोडवल्या तर हे महत्त्व देण्यासाठीच आमदार साहेब आज प्रयत्न करत आहे. आणि राहिला निधीचा विषय, तर निधीसुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारे मिळेल, आणि त्या निधीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये चांगला विकास होईल अशी मला आशा आहे. आणि त्याबद्दल या शिबिरात आमदार साहेब, त्यांची टीम, सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते उपस्थित राहिले, आणि जनतेचे पूर्ण कामं या छत्राखाली होईल अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. शासनाचे ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचण्याकरता शासन आपल्या दारी आलेलं आहे. आज वरुड तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांचं इथे स्टॉल लागण्यात आले आहे. प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना इथे आपल्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्या जनसामान्यापर्यंत पोहोचण्याकरता इथे उपस्थित झालेले आहे. समाधान शिबिराचं आयोजन होत आहेत. काय आपल्यासोबत सिद्धेशभाऊ टाकरखेडे काय सांगू शकाल? या शिबिराचं एक उद्दिष्ट असं पण की बहुतांश नागरिकांना कळत नाही की आपण आपलं जे काम अडलं राहते की ते कोणत्या डिपार्टमेंटमधून करावं, कुठे जावं, काही लोकांना कळत नाही. इथे आल्यावर त्यांना पूर्ण योग्य मार्गदर्शनाखाली त्यांची पूर्ण कामं मार्गी लावायचे कामं पूर्ण BJPचे पदाधिकारी चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये इथे पार पडेल. तरी या शिबिराचा पूर्ण जनतेने लाभ घ्यावा ही विनंती.